संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज समारोप. लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित. विरोधी पक्ष आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेणार. ईव्हीएमसह इतर महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चेची शक्यता. ईव्हीएमबाबत समितीच्या माध्यमातून चौकशी शक्य, मात्र पुन्हा मतपत्रकाचा पर्याय स्वीकारण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. काँग्रेस नेते वीरप्पा मोईली यांचं प्रतिपादन. कुलभूषण जाधवना फाशीच्या शिक्षेपासून वाचवण्यासाठी भारताचे सर्वतोपरी प्रयत्न, मात्र परिणामांना सामोरं जाण्यासाठी पाकिस्ताननं तयार राहावं. परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज. पाकिस्तान पर्सनल लॉ बोर्ड 2.5 वर्षात ट्रिपल तलाक समाप्त करण्याच्या दिशेनं प्रयत्न करणार. सरकारनं हस्तक्षेप करू नये, बोर्डाचे उपाध्यक्ष सईद सादिक यांची माहिती. वादग्रस्त धर्मप्रसारक झाकीर नाईकच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट मिळवण्याबाबत सक्तवसुली संचालनालयाच्या याचिकेवर होणार उद्या सुनावणी. बिहारमध्ये दारूबंदीनंतर आता हुंडाबंदी आणि बालविवाह विरुद्ध मोहीम. दारू विक्रीसाठी रस्त्यांना महामार्गाच्या सूचीतून वगळणाऱ्या राज्यांचा नितीश कुमार यांनी केला विरोध. राज्यात पोलीस तक्रार प्राधिकरण स्थापनेबाबत खुलासा करण्यासाठी गृह विभागाच्या सहसचिवांना उद्या उपस्थित राहण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. अधिक सुलभ व्यापार आणि सुधारणेच्या अनुषंगानं संबंधित विभागाकडून आता पॅन आणि टॅन एकाच दिवशी जारी करण्यात येणार. ₹10,000 रेल्वे गाड्यांवर लागणार जाहिराती. रेल्वेला मिळणार ₹2,000 कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल. दोन 2016-17 दरम्यान म्युच्युअल फंडात 3,43,000 कोटी रुपयांची झालेली गुंतवणूक मुख्यतः उत्पन्न आणि तरल योजनेत करण्यात आली. राजकीय पक्षांच्या कॉर्पोरेट निधीवरील कमाल मर्यादांचे निर्बंध दूर. केंद्रीय वित्त राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांची माहिती. राज्यात 21 एप्रिलपासून ग्राहकांना सरासरी योजनेतून गायीच्या आणि म्हशीच्या 1 लिटर दुधासाठी ₹2 अधिक मोजावे लागणार. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेले प्रबुद्ध भारत हे पाक्षिक नव्या स्वरूपात सुरू करणार. प्रकाश आंबेडकर यांचे निवेदन. मध्य प्रदेशात 1 मे पासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी. मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्याची मंत्री नरोत्तम मिश्रा यांची माहिती. भारताच्या शालेय हॉकी संघानं 5व्या आशियाई हॉकी स्पर्धेमध्ये मलेशियावर 5-1 अशी मात करत पटकावलं विजेतेपद. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन अॅथलेटिक्स कमिशनसाठी 9 मानांकनात बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूचा समावेश. आणि 29 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या सुलतान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेसाठी गोलरक्षक श्रीजेश याच्याकडे नेतृत्व.